जैन मंदिरामधील मूर्ती दानपेट्या तसेच घरफोडी चोरी करणारे 3 आरोपी 3,58,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी. दिनांक 4/9/2025 रोजी रात्री 10 ते दिनांक 7/9/2025 रोजीच्या सकाळी 6 वाजेच्या दरम्यान सुमती सोसायटी शरणपूर रोड नाशिक येथून कुंतुनाथ जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या व पंचधातूची मूर्ती तसेच पूजेची भांडी व 2 दानपेट्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत फिर्यादी मनीष जीवनलाल मोदी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 245/2025 भारतीय न्यायसंहिता 305 331 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील व धार्मिक भावनांशी निगडीत असल्याने सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार वाहक प्रशांत मरकड व पोलीस अंमलदार अमोल कोष्टी यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली की सरकारवाडा पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 245/2025 कलम भारतीय न्यायसंहिता कलम 305 331 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीचे भांडे एका गोणीमधून घेऊन 2 इसम हे शाईन मोटरसायकलवरून चांदशी गावाकडून आसाराम बापू पुलावरून नाशिककडे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिटकडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, नाझीम खान पठाण, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, प्रदीप मसदे, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुख्तार शेख, जगेश्वर बोरसे अशांचे पथक तयार करून सदर पथकाने आसाराम बापू पुलाजवळ नाशिक येथे सापळा लावून 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे विशाल बाळू सांगळे वय वर्ष 23 राहणार राहुल नगर वेद मंदिराच्या मागे त्र्यंबकेश्वर रोड नाशिक, शिवा गोपाळ डोंगरे वय वर्ष 23 राहणार कामगार नगर सातपूर नाशिक अशी सांगितली. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी व त्यांच्या आणखीन एक साथीदार लकी विल्नस भंडारे वय वर्ष 19 राहणार ख्रिश्चनवाडी कॅनडा कॉर्नर शरणपूर रोड नाशिक अशांनी सुमती सोसायटी येथे जैन मंदिरामध्ये चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यावरून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली 80,000 रुपये किमतीचा मोटरसायकल असा एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर तिन्ही आरोपी यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांना यापूर्वी स्वामी डेव्हलपर्स ऑफिस जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक येथून रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम 64,000 रुपये हस्तगत करण्यात आले असून गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 217/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 305 331 प्रमाणे गुन्हा दाखल असून उमाळीस आला आहे. तसेच त्यांच्या ताब्यात मिळून आलेले चांदी, भांडे व मोबाईल फोन असा एकूण 64,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याबाबत गुन्हे अभिलेख तपासले असता गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 219/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 305 331 प्रमाणे दाखल असल्याचे दिसून आल्यास सदरचा गुन्हा उमाळीस आला आहे. वरील आरोपितांकडून 3,58,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, नाझीम खान पठाण, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी,
प्रदीप म्हसदे, रोहिदास लिलके, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, कैलास चव्हाण, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, गोरक्ष साबळे, महिला पोलीस हवालदार वाहक उर्मिला कोकणी, अनुजा एलवे, चालक पोलीस हवालदार वाहक सुकाम पवार, पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केलेली आहे।